वाजव. अरे या सगळ्या आपल्याला नागवडी लागला. अरे या सगळ्या, अरे या सगळ्या. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे वाज थांब, आलेल्या पण नमस्कार करतायस. वाज बसून घेऊ. चल बसायचं आलेल्या. हो चल बसूया. वाज तंबाखू दे, वाज तंबाखू दे. तुला सांगतो दिवस रात्र ड्युटीला ड्युटी करून माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे. अरे परवा माझी बायकोला म्हणते माहितीये काय म्हणते बायको? बायको मला म्हणते हो हो काय बायको? बायको म्हणते अहो अहो तुम्हाला नाही आहे. अरे जन्माचं काय नाही आहे? अरे मेरा बरं नाही आहे. काय? अरे मेरा बरं नाही आहे. मग तसा तडक उठलो आणि डॉक्टरची का गेलो. मग पण डॉक्टरने काय सांगितलं म्हणाल. मेडिकलची पावती दिली नसेल. हा ती मेडिकलची पावती घेतली आणि मग मेडिकल वाल्याकडे गेलो. तो मेडिकल वाली एवढी मोठी औषधाची बाटली दिला नाही. एवढी मोठी औषधाची बाटली. हा अरे लय जाणीव आहे. कुणाचा खोकला बोकला काय असो एकदम सगळं सनसनीत. तुला एक एवढी मोठी औषधाची बाटली. पण नाही. अरे तुला सांगतो कुणाचा मुतखडा पण असेल ना तो पण पडून जातो. एवढी जबरदस्त आहे. कडा पडतो. हा मग त्याला बोलतोय. हो. खरं सांगतोय. तू मला पण मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे तर देशील काय मला तू? मग देल ना. दे मग. अरे यात माझा काका आजा बंद मामा सगळं पडायचं. तुझा मुतखडा काय करणार. तुला पण देतो. दे पटकन. आपण काय झालं घाई गडबड ड्युटीवर यायचं ना मी आम्हाला विसरलेला आहे. सोपलं आता. हे तू काम कर. तू इथं जरा पारा दे. मी जरा कपडे घेऊन येतो औषध. एका बागा, पण जरा डोळा लागला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला आणि चल जाऊ दारूला वरच्या वाडीला. अरे या सगळ्या मेला सुद्धा आहे. या सगळ्या आलास काय? आलाय. अरे हा बघ तुम्हाला औषध आणलाय. नवीनच बाटली दिसते बा. अरे असली बाटली तुला बांधणार पण नाही. आता थांब्यांची नवीन दुकान उभा तिकडे ओपनिंग करून घेऊन आला. जाळी औषध आहे तुम्हाला सनसन करून टाकी. माईकचा आवाज कर जरा. एकदम सनसन करून टाकी. घाला सांगायची सर. अरे सखी हो, बोल मग या. महागाला कुठे बांधा खाली. अरे आळीच्या अरे मेली गलास हे गलास हत्त. अरे हा गलासच बोललो होतं. नाही तुला हवे तुला हवे तुला दिली असती बघ झेपायची नाही. माझ्याकडे कसं गावठी औषध आहे 10 रुपयात का. तुझ्याकडे गावठी औषध आहे. चायला मग याला उगाच पैसे घातलं आधी जरा सांगायला. गावठी औषध आहे गावठी. बघू दे कसलं गावठी औषध आणलायस तू. चायला म्हटला म्हटला. अरे
आहे रे, बघू वाच बघ त्याच्यात. याला पण काकटेल बोल. चालते काकटेल बिकटेल, विकलास तू बोल. काकटेल बिकटेल सगळी चालते. संत्र्याची, काजूची, फणसाची सगळी चालते मला. मी वकलो नाही काय तो. आईच्या गावात साला काढतोय आहे. काय चाललंय? अरे कसलं औषध? मला सांगता औषध. हो ते तसं नाही हो, सांगतो. हा? हो ते काय मला कामीन झाली होती ना, हो, त्याचं औषध आणलं होतं. औषध दारूसारखा कसा वास येतोय बघ. तो एकदम इम्पॉर्टंट औषध आहे. मग कसला important औषध? मला शिकवतो. आज साला काढतोय मी माझी. चड्डी पण नाही घातली आतमध्ये. चड्डी नाही घातलीस, मग काय घातलायस? मोकलाच आहे. काय चाललंय? काय नाटक चाललंय? पाहायला द्यायचं सोडून. नाही बा, कुठे जातोय? तुला महिन्याचा पगार मिळणार नाही. खाली अंगा पाणशी तुला. बाहेर आगायचं सोडून आपलं चाललं. हा? देतो बा. असा बाहेर येतात. तुम्हाला ट्रेनिंग दिली वर्षभर. काय केलं? काय पाळती लाव. दारूचा वास येतोय तुमच्या तोंडातून. नाही तो औषधच आहे. दारू औषध आहे नाही. शे काय पण मुलगई दारूचं नाहीये. तो तू काय माहितीये, तो जरा औषध आहे ना, द्राक्षाचा बनलेला असतो. काय म्हणतो? आणि त्याचा वास आहे. ठीक आहे, ठीक आहे. सख्या बक्या, दोघे नीट आहे का? आपल्याला राजाने एक आपल्यावर कामगिरी सोपवलेली आहे. ती कोणती? आपल्या राज्याच्या राजकुमारी इंदुमती आपलं शिक्षण पूर्ण करून माझ्याशीवरून परतत आहे. त्यांना आणायला आपल्याला एअरपोर्टवर जायचं आहे आणि तिकडूनच मर्सिडीज मध्ये बसून त्यांना घरी घेऊन यायचं आहे. होशियार होशियार, इंद्रनगरीचे राजे महाराज इंद्रवर्मा येत आहेत हो. जी महाराज. सॉरी. महाराज तुमची तयारी झाली आहे. सकाळी पक्क्याला मी इकडे जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्याला काजरवाडीकडे जायचं आहे. साईबांधारा आहे. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जायचं आहे. चला तर. महाराज मला समजलं आहे की राजकुमारीला येता येता आपलं गाव सुद्धा पाहायचं आहे. परस्पर तुम्ही त्यांना आपलं गाव आणि गावची प्रजा फिरवून आणा. ठीक आहे महाराज, तशी तुमची आज्ञा. चला तर मग आपण काजरवाडी जाऊया. साईबाबांचं दर्शन घेऊन येऊया. ठीक आहे महाराज, तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. सख्या पुक्या, ही प्रधानजी. ऐकलत का महाराजांनी काय सांगितलं? हो राणी साहेबांना आपल्या इंदुमतीला आणायला जायचं आहे. तत्पूर्वी आपण साईबंडरला जाऊया. तिथं बाहेर पडू आणि मग तुम्ही थेट एअरपोर्टला जावा. ठीक आहे? चालेल चालेल. चला तर मग. बाजू रे. एवढी भांडायचा. माणसात जेवण बनवतात एक नंबर. अरे नुसतं जेवणच नाही, काय कार्यक्रम भारी बनवलाय. काय तो डेकोरेशन, काय ती लाइटिंग, सगळं एकदम नियोजित आहे.
तरी पण अर्धी माणसा गावाला, अर्धी माणसा मुंबईला, तरी त्यांचं नियोजन कसं आहे एकदम परफेक्ट. खरंच मानली पाहिजे या कातळच्या लोकांना. म्हणजे कुणाला रुसवा फुगवा नाही, काय नाही, सगळे कसं एकदम घरचा समजून एकत्र येतात आणि काम करतात. तेव्हा साई बाबा या कातळीला अशी सुखी ठेव रे बाबा. साईनाथ महाराज की जय. आपल्याला लगेच जायला लागेल, आपल्याला इंदुमतीला घ्यायला जायचं आहे. अरे ती नावाची पाठी ती डबी ती जरा. तू खातोस काय मग असायला मी येतो. अरे ती सोन ती माझी वेगळीच बागड आहे, ती कशाला बघतोस. इंदुमतीचं नाव आहे. अरे माझा वेगळाच सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? अरे काल आहे ना मला एक फेसबुकवरती आयटम बदले. तिचं नाव आहे तुला समजेल. ते आयटम आहे ना मला इथं भेटायला येणार आहे. तर तिची पाठी आहे. तू तिची पाठी याच्याला बघितलीस तू उलटा करून बघ. बायकोच जाऊन तिचं सिक्रेट. अरे याडा वाट लावशील ना माझी. नाही सांग माझा काय फायदा तुझ्या आयटम. अरे त्या आयटमला एक मैत्रीण पण आहे, तुझी सेटिंग करून देतो. आला इमान पण येत नाही रे. माझी आयटम कुठे गेली, आली नाही बा. माझी आयटम कुठे गेली, पण माझी आयटम नाही आली. अरे हाय पक्क्या. तू कोण आहे बे? अरे मी तुझ्या आयटम. अरे एवढे दिवस मी तुझ्याशी बोलत होतो माझं फेक आयडी वाजून. चायला तू माझी आयटम. मला तो फेक अकाउंट होता तुझ्याशी मी बोलत होतो. स्वीटी 112. अरे हो स्वीटी 112. म्हणजे एवढे दिवस मी तुझ्याशी बोलतो स्वीटी म्हणून, अरे हो मी तुझ्याशी बोलत आणि होतो. तू निघाला स्वीटा. काय ना मला पेपर झाला ना भेंडी. तुला मी आता माझी आयटम म्हणू की माझा असं तुझा पण काहीतरी होईल. तलवारीला तलवार. इंदुमती कधी येणार राजकुमारी. काय वाटतं त्यांचा इव्हन हे झालं वाटतं तुमच्या झालं वाटतं म्हणजे. हो टायर जावा गेली असेल. येत पण नाही बा. तर इमान गेला म्हणते मान्य ड्रायव्हर बसला त्याच्यावरती. मेला सापडा गुलाम त्याच्याकडे जबाबदारी दिली म्हणजे काशी गेला. दिसत पण नाही बा. अरे इमान येईल कधी. आवडे नाही आम्ही नाही येत. अरे चला चला लवकर चला. त्या बॅगात काय केलंय माझ्या फॉरेनवरनं बॅग आणली असली. अरे चला मी तुमच्यासाठी गंमत आणली तुमच्या. चला मी सांगते चला. आणि त्या बॅगा अरे आधीच्या बॅगा नीट लावा. बॅगा नीट लावा.
केली आपण 10-20 खेळायच्या राजाने केलंय का? चालेल चालेल चल राम राम मला पाहिजे येतो ना तुला एक सेव चल लायटर आहे का लायटर झोपली बोलू का तिला तिला नाही सिगरेट ऐकून वाटते काय जेवण नाही भेटणार तिला तो दिसत नाही आता काय झोप भेटत नाही ते मातीत आईला वला वाटतो वला सुट्टा नाही चांगली बनव नाही तर मर्डर करेल का तातलवड रॉकी व्हायची चालते रॉकी व्हायची काय घाबरायचं आपल्याला बिडू घाबरायचं आपल्याला कदम ठोकायचा कधी आलो तर हे कोण अरे काय सुंदर नाव आहे रे. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी आहे. अभ्यास करून मी राजकीय आम्ही अभ्यास कसले गोट्या सख्या बख्या? ही मुलं काय खेळतात? ही गोट्या पण गोट्या? हो. म्हणजे काय असतात? गोट्या काचेच्या मातीच्या या गोट्या खेळताच्या रंगबिरंगी त्याला काय माहिती गोट्याचे अनेक पद दिसत नाही त्यांना माहित नसेल नाही कोण आहे रामाल पाहिजे थोडं काय मुलांनो, मी तुमच्यासोबत गोट्या खेळू का? नाही यायचं गोट्या केलं मग आम्हाला पण एक बिडू पाहिजे या गोट्या असतात तिथं गल आहे तिथं जगायचा चला आपण शिकूया अरे माझी तिकडे गेली आणते थांब. अरे कोण आहेस तू? नॉनसेन्स सोड माझा हात. रॉकी हात चोर तिचा तुम्हाला लागलं तर नाही ना नाही पण तुम्हालाच किती लागले रक्त येतंय. एवढं काही नाही ओके फाईन अरे इट्स ओके का? आणि हे काय? इतकं चांगलं इंग्लिश बोलता, सुशिक्षित वाटता, म्हणजे असं काम का करता? काय करणार शिक्षणाची आवड आहे घरची परिस्थिती नाही म्हणून हे करावं लागतं नाव काय तुझं? सदाशिव धाकटे अरे सदा तू तुझ्या मराठीत पहिला बसला हो मीच तो तुम्हाला कसं आहे अरे तुझ्याच बाजूला मी बसायची इंदू. अरे इंदू तू तुला कसा विसरेल मी तुला तुझी खूप आठवण काढत होतो खूप वर्षांनी पाहतोय तुझ्यात खूप बदल झालाय हो तुझ्यात पण खूप बदल झालाय. तुला पण मी खूप मिस करायचे. म्हणूनच आज मी थेट तुला इथे भेटण्यासाठी आले आणि फायनली तुम्हाला भेटला. मी पण तुला खूप मिस करत होतो तुझ्यासोबत झालेला प्रत्येक क्षण मी आठवत होतो असं वाटतंय की तुझ्यासोबत धुरत राहावं लागतंय की काय पण फायनल तुम्हाला भेटली काय
अजूनही मी तुझ्या मनात आहे का रे? हो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. या कार्यक्रमासाठी प्रदीपजी राणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर अनंतजी उके साला बघितलास, साला हा भेट विकणारा सदा भेंडी त्या राजकुमारी बरोबर यायचा. ऐकता प्रेमाचा डोल वाजवायला लागला. हो त्या आईला. भारीच आहे की नाही? अरे ही तिकडे फॉरेनला लंडनला, हा इकडे भेळ विकतोय, कुरमुरा चोलतो. अरे यांचा प्रेम कसं जमलं रे? तुला कसा स्वीटी वनवंटी तसा काय करतो? हा फेसबुकचा मामला दिसतोय, पण भारी अरे मानला पाहिजे यांचा लय. ऐकलंस ना कशी बोलत होती? 7वीच्या बाकावर पहिल्या जिल्हा जिल्हा परिषद शाळावरती बघितलास कसा? लय कितला गैरा पेन आहे याचा. मी काय म्हणतो ग, मन आज काय करून देतील का यांचा? हो, मला पण तोच प्रश्न पडला. ही साला आज साधा तर आहे, साला भेळ विकणारा, त्याला बापू बिपूस काय कमवीत नाही. हा गरीब चला ह्याला देल काय? महाराजांची हाईट एवढी होता हो. असा काय वेळ काम करायला नाही श्रिया? काय वाटतं तुम्हाला? काय होईल नक्की का? तुम्हाला काय वाटतं काय होईल? अरे आपली नाही, तू बघितलंच ना हे कांद्यानं विचार. मी काय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय महाराज लावून देतील? 100% लोकांना 100% गॅरंटी आहे रे. म्हणतो, हा भेळ विकतो. चांगलं आपल्याला मिळायची काय पाहिजे मग? पण नाही, भेळ विकून ना गाणी गाऊन त्या पटवलं नाही. आपल्याला पण काहीतरी गाणी प्रेमा बिमाची बोलायला हवी आहेत. आपण भेल विकता येतं तरी गाणी म्हणलं नाही. आता भेळ विकायला जाणार आहेस तू? आम्ही पण भेल घेणार पण नाही. मग अशी वरती काम केल्यावर कोण भेळ घेणार आहे? घाबरून जातील तुला. हो जायला मग काय रे, आपण पण गाणं म्हणूया गाणं म्हणूया गाणं. म्हणजे आपलं पण एखादी पट्टल बरोबर ना रे. पण काय रे? तुम्हाला कोण असेल तर ये बा. मागलं पुन्हा राहायला गेलं असेल तर ये आमच्या संगती गाणं म्हणाय. कुठलं गाणं म्हणायचं? तुम्ही वाटायचं अरे मला नाही सुचत ना पण गाणी. तुम्ही काय बोलता दिवस रात्र पुढे टुटी तूच सुचव गाणं. एखादं गाणं वाजव.
प्रेमाचे रंग उजळत आहेत आणि आपल्या राज्याचे अब्रू विशेष सांगत आहेत. प्रधानजी शांत व्हा. काय झालं एवढा आरडाओरडा करायला? महाराज, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्या तिकडे फणशीच्या बालावर त्या तिकडे प्रेमाचे रंग उजळत आहेत. काय होय काय महाराज, सांगताय? होय. आत्ताच्या आता राजकुमारीला बदलून घ्या. सध्या बघा, राजकुमारीला बनवून घ्या. थांबा बाबा. राजकुमार राजकुमार तुम्हाला काय झालं महाराज? तुम्ही काय करे कोण आहे? महाराज, सदा खूप चांगला मुलगा आहे. माझं त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. मी इथं समोर उभा असताना तू सदा सदा करतेस. काय किती आहे तुझी? महाराज, तो सुशिक्षित आहे, समजदार आहे, मला सांभाळणारा आहे, म्हणून मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला भेटण्यासाठी मी फॉरेनवरून इथे आले. हरामखोर! नाव नको घेऊ तू माझ्या भिताडाचं माझ्यासमोर. प्रधानजी आत्ताच्या आता राजकुमारीला बंदी करा. कशी आज्ञा महाराज. सदा असे तुम्ही त्याला बंदी करून घेऊन या. गेली वर असेल बांधतो तुला आता. बघा, ते बघा मी आहे तुझा की आहे तिकडे जा. जा त्या भिताडा सदाला घेऊन या लवकर. महाराज, तो भिताडा सदा आपल्या राज्यात काय या कुठल्या जगात दिसणार नाही अशी व्यवस्था आपण करू. घेऊन या. जी महाराज. अरे सत्या गावला आहे रे. चाले एवढं मोठं कसं घडलं रे? होय काय सदा, आईला बघितलं उपास करा, तुला इंद्रिय करतोय. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. प्रधानजी आत्ताच्या आता बंदी करा. हिंदू माझं खूप प्रेम आहे. हरामखोर! बंदी काय म्हटलं नाही, बंदी होय. प्रधानजी आत्ताच्या आता बंदी करा. जा त्याला घेऊन या. चल साल्या प्रेम करतोस की जे आईला हृदयी व्यसनचे पिळत्यांना आता फुलवर जाईल संदे. प्रधानजी जी महाराज. होतात म्हणून माझी घराण्याची आणि आमचं अब्रू वाचली. नाही महाराज, हे तर माझं कर्तव्य आहे. या राजघराण्याची अब्रू राखणं हे तर माझं कर्तव्य आहे. आता या सर्व राज्याची जबाबदारी तुमच्यावर सोपत आहे. काय म्हणत आहात? होय 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 तसाच तर मी तयार आहे. होय होय आता तुम्ही याची जबाबदारी सर्व सांभाळा. काय नाही ती कुत्री लागली. अरे ते जाऊ दे, सदाचं काय केलं? साधाला तिकडे कोणात घेऊन गेलो काट्यात बरोबर काढली ते पाठवून तेवढी ठेसली आणि दरात नेऊन टाकली. काय म्हणतात? म्हणजे तो सदा, तो भिकाडा सदा गेला गेला तो सदा. हिंदूमती तुझा तो नवल भिकाडा सदा गेला. फक्त तू महाराज. काय पाठींबा चालला? काय तुम्ही आहे? हे थेरड्या, तू कोण आलास? हे राजा तूच माझ्या नावावर केलाय.